नमस्कार मित्रांनो, आम्ही आता कातलावर मासे पकडायला आलो आहोत. रात्रीचे 8:30 वाजलेत. बघूया मासे भेटतात काय. ह्या पूर्ण कातलावर मासे असतात. कालोखातून तुम्हाला काही दिसत नसेल कारण बॅटरी माझ्याकडली छोटी आहे. ही पूर्ण जी डबके कातलावर आहेत ना, त्या सर्व डबक्यातून मासे असतात. आठवडाभर पाऊस पडला आहे नाही, त्यामुळं डबक्यातून मासे साचून जातात कारण त्यांना खाली उतरायला चान्स मिळत नाही. इकडे डबकी भरपूर आहेत, पण कमी उजेड असल्यामुळे तुम्हाला नीट दाखवता येणार नाही. माशाने पिल्लं भरपूर सोडला नाहीत. बहुतेकसा मासा उतरला खाली. जो अडकला आहे तो पकडण्यासाठी आलो आहे आम्ही. बघूया आता किती मिळतो. डबकी तर भरपूर आहेत, माशांची पिल्लं पण आहेत, पण मोठा मासा दिसत नाही. पुढे बघूया कुठे दिसतो का. या कातलावर खेकडे पण असतात, पण ते शेतीच्या मल्याचे जे बांध असतात त्यातून असतात. हे बघा, ह्या इथलं कोपऱ्यातलं बिल आहे ना, हे उपसूया. मासा चांगला आहे. रुद्र थांब थांब. तर बिलात मासा जाईल तर हात घालता येईल. मग मासा आडस आहे अजा. तिथं अजा दगड्या लाव. हां, तर मासा जाणार आहे खाली अजा. हा बघ मासा नाही, पण जाणार नाही, पाणी नाही आहे. इथं आहे ना, जरा फेरी मारून येऊया खाली, कारण पाणी इकडे जाईल ना खाली. नको मग उपसूनच जाऊया, परंतु नको त्याला. जाईल म्हणजे हा पाणी कमी झाल्यावर पण उतरला नाही ज्या. पिशवी आणली आता. पाणी नाही ना आतमध्ये. पिल्ला लवकर मोठे झाले पण. हा माझ्या 2 दिवसात माझ्या मते हा पाखरांनी फडसा पाडले नसता ह्यांचा. बारके चंचल आहे, बारकच जास्त हे होतात.
मारू ना. मार. उपसूर रुद्र थोडं. हा एका याच्यात टाक. मोठी खबरं आहेत. एक मोठा मिडियम साईज आहे. इथं आहेत की अजून इथलं गावलं बहुतेक आहेत रुद्र. अजून मग आता कुठं दिसत नाही. होते ते आई सवारा पुढे गेले. हात नाही पाणी घेऊन येतो. बसावेत. कुक्कुट केंद्राची बावडे आहे ना तिथे. इलीवर बघूया. फक्त पायाखाली बघ तर मासं मरू देत. आहेत रे. तेही कुठं आहे. ते खाली गेले तरी गावतील. तर काही जास्त लांब नाही पडणार. आबा काही काय इथे. तिन्ही उलं गावले. ते गावतील येता येता. शेवाला येणार आहे. रुद्र ही भांडीतून ही दगड हलव जरा. फक्त बॅटरी मार हलवशील तेव्हा. आहेत ना. एक तर एक. होय रे. पण असणार आहे. आज आता खाली जाऊन एकत्र होईल सगळं. ए रुद्र हात घालू नको तसा बांधात. काने कांडाप काढशील नाही तर आमचं मजबूत. बघा पुढं पण आहे तिथे. ही दगड आहे का इथे.
रुद्र थांब रुद्र थांब. दांडीच्या हातानं पण आहे ते. झालं घेणे गाण मारते तर काय ती झालं उलट मार त्याच्यावर. का होय का अंग का. एक असणार आहे. भेटेल नंतर. बाबा खेकडा बघा की एवढा मोठा आहे, कातलावर फिरतोय. आता आम्ही घरी चाललो आहेत. घरी गेल्यावर दाखवतो किती मासे पकडलेत ते आम्ही. मग ह्याच्यातला एक पण शिल्लक राहिला नाही तर आता. आता आम्ही घरी आलो आहोत. इतके मासे सापडलेत अडकून पडलेले, आणि ह्यांच्याबरोबर 2 मोठ्या कुर्ल्यासुद्धा सापडल्या आहेत. कुर्ल्यांची साईज तशी खूप मोठी आहे. एक मीडियम साईजची आहे आणि एक भरपूरच मोठी आहे.